पीटर फ्रांसिस लोपिस, इजाबेल पीटर लोपिस, जोसेफ फ्रांसिस टुस्कानो, मेरी जोसेफ टुस्कानो, जर्सिदा चार्लस रोमाओ, सिसिलिया फिलिप मिरांडा, जेवियर डॉमिनिक परेरा, रोजी बेंजामिन कोना, लुसो फिलोपोन या सर्वांच्या आत्म्यासाठी आपण ही मिसा अर्पण करतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. एका सदुकेने म्हटलेलं आहे, सोयरी स्वर्गामध्ये जोडवली जाते, पृथ्वीवर साजरी केली जाते. आज लॅरिसा ब्लेस सन पॉल या पवित्र मंदिरामध्ये एकमेकाला वचन देणार आहे. आमरण आयुष्यभर हे वचन टिकवण्यासाठी आज ते दुआबद्ध होणार आहे. देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये. ही देवाची कृपा आहे आणि आपल्या सर्वांचा देवाचा आशीर्वाद आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वादाने ते दुआबद्ध होत आहे. जसं देवाचा आशीर्वादाची गरज आहे तशा तुमच्या प्रत्येकाच्या आशीर्वादाची देखील तितकीच गरज आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रभूचा आशीर्वाद यावा, त्यांना आयुष्यभर हे वचन मिळण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण या पवित्र दिवसामध्ये प्रार्थना करूया. पवित्र असे साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपण आपल्या पापाची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वरावर सर्वशक्तिमान परमेश्वर मध्ये तो आमच्या पापाची क्षमा करू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ पित्या, तू प्रेमाने मानवजात निर्माण केलीस. स्त्री पुरुषाने एक देव व्हावे अशी तुझी इच्छा होती. ब्लेस आणि लॅरिसा या तुझ्या सेवकांना प्रेमदायी धर्म साक्रामेंटाने एकत्र आण. तुझ्या ईश्वरी प्रेमाचे त्या जगातील मूर्तिमंत साक्षीदार व्हावे म्हणून त्यांचे प्रेम सफळ कर. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काय जिवंत राहणार राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना आणि निराश्रितांना आपल्या घरी न्यावे. उघड्या दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवांपुढे तोंड लपवू नये, हाच तो उपवास आहे. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे पाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. जेव्हा तू हाक मारशील तेव्हा ती परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लागण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे आणि दृष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या मनाला योग्य ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जीवांना तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात जळेल. निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. सुजनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. सुजनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. सुजनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया आणि न्याय आहे. जो मनुष्य दया दाखवतो आणि उस्ते देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपला व्यवसाय करेल. आपला प्रतिसाद. सुजनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. तो वाईट पातळीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वर भाव घेऊन अढळ राहते. आपला प्रतिसाद. सुजनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याचे मन स्थिर असते. त्याने सढळ हाताने गरिबास दान दिले आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. आपला प्रतिसाद. सुजनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. पौलचे करिन्थीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. येशू ख्रिस्त म्हणजे क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेच धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि तुमच्याजवळ अशक्य, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा
ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य ह्याची निदर्शक होती. प्रभूचा शब्द जन्मोषासाठी. प्रभु तुम्हा बरोबर असो. मात्र लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच केला तर तो खारटपणा त्याला कशाला मानता येईल. पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून कोणी मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. प्रभूची शुभवर्तमान. ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक दिवस एक वर्कशॉप घेण्यात आला फॅमिली लाईफवर. आणि या वर्कशॉपमध्ये काउन्सिलर जे होते, त्या काउन्सिलरने उपस्थित असलेल्या वधूवरांपैकी व्हॉलेंटियर म्हणून एकाला पुढे यायला सांगितलं. जेनिफर नावाची मुलगी, लग्न झालेली स्त्री, ही पुढे आली आणि तिला सांगितलं, दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट पीपल फॉर यू. जी लोक तुझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत अशी 30 माणसं तू निवड तुझ्या आयुष्यातली. तर तिने 30 जणांची निवड केली. त्या 30 जणांची नावं तिने बोर्डवर लिहिली. त्याच्यामध्ये तिचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी होते, नातेवाईक होते, आप्तेष्ट होते, तिचे फ्रेंड होते. नंतर काउन्सिलरने तिला पुढचा प्रश्न केला, याच्यातली 5 माणसं तो आता बाहेर काढ, त्यांना डिलीट कर. ते विचार करायला लागले, आता याच्यातले 30 जणांतले 5 कोणते बाहेर काढायचे. तिने तिचे कॉलेजच्या मैत्रिणी होत्या, त्या आता काही भेटत नाही, म्हणून तिने त्या कॉलेजच्या मैत्रिणी मित्र बाहेर काढले. नंतर काउन्सिलरने सांगितलं, आणखी 5 माणसं बाहेर काढ. मग तिने आपले नातेवाईक होते ते सगळे तिने घरून बाहेर काढले. असे करता करता शेवटी 5 माणसं राहिली. ती, तिचे पती, मुलगी आणि आई वडील, तिचे आई वडील, असे 5 जण राहिली. काउन्सिलरने सांगितलं, त्याच्यातले 2 जण तू 5 जण. तिने आणखी बोर्डवर 2 नावं पुसून टाकली. आता राहिले पती, पत्नी आणि मुलगी. काउन्सिलरने सांगितलं, याच्यातलं एक बात कर. तिने खूप विचार केला, पतीला कसं बात करायचं, मुलीला कसं बात करायचं. शेवटी तिने मुलीला त्याच्यातून बात केलं.
काउन्सिलरने प्रश्न विचारला, तू आई वडिलांना का बाद केलं? तेव्हा तिने सांगितलं, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे, माझं लग्न लावून दिलेलं आहे, काही दिवसांनी ते मरण पावतील आणि जगातून निघून जातील. मुलगी जी आहे ती मोठी होईल, ती सासरी जाईल, ती सुद्धा नवऱ्याकडे जाईल, आणि म्हणून मी मुलीला देखील माफ केलं. तेव्हा तिने काय सांगितलं, माझे पती हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. पती पत्नीचं हे नातं आहे, हे नातं आयुष्यभर जगायचं आहे. त्यासाठी परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. सगळं जग सोडून जाईल, परंतु माझे पती मला सोडून जाणार नाही. हे पती माझ्याशी एकनिष्ठ राहतील. आणि परमेश्वराची योजना आहे, ही माणसाची योजना नाहीये. आणि नातं पवित्र नातं आहे, हे नातं जगायचं आहे. एकदा एका मुलीचं लग्न होतं आणि लग्नाच्या दिवशी वरात निघायची होती. त्यावेळेला मुलीच्या आईने आपल्या मुलीच्या हातामध्ये पासबुक दिलं आणि एक नवीन अकाउंट. आईने तिच्यासाठी एक नवीन अकाउंट खोललेलं होतं. तिने मुलीला सांगितलं, आज तू माहेर सोडून तू सासरी जात आहे. परमेश्वराने तुझ्यावर जे अनेक उपकार केलेले आहेत ते काही स्मरणामध्ये राहावं, म्हणून आज लग्नाच्या दिवशी मी काही पैसे अकाउंटवर टाकलेले आहेत आणि तशी नोंद केलेली आहे आणि पासबुक मी तुझ्याकडे देत आहे. ते पासबुक एक फॉर्मॅलिटी होती. त्याच्यामध्ये एक मजकूर लिहिलेला होता आणि त्या मुलीने, माझ्या मुलीचं लग्न आहे, होत आहे, त्याचा आनंद मला झालेला आहे, म्हणून मी अकाउंट खोललेलं आहे, अशी नोंद त्याच्यामध्ये केलेली होती. आनंदाच्या प्रसंगामध्ये ते मुलीची आई देवाचे आभार मानत आहे आणि छोटीशी गिफ्ट पासबुक तिला देत आहे. ती आपल्या पतीला देखील सांगते आणि पतीला देखील ती आयडिया खूप आवडते. आईची आयडिया फार छान आहे. थोड्या दिवसांनी पतीचा वाढदिवस असतो आणि आता लग्न झाल्यानंतर पतीचा पहिलाच वाढदिवस आहे. या आनंदाच्या भरामध्ये ती बँकेत जाते आणि काही पैसे अकाउंटवर टाकते, अकाउंटवर ठेवते आणि तशी नोंद करते की आज माझ्या पतीचा वाढदिवस आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे, असा मजकूर त्यात लिहिते. आणि काही दिवसांनी तिला दिवस जातात. त्या आनंदाने ती बँकेत जाते, काही पैसे बँकेमध्ये ठेवते. नंतर त्यांना दोघांना बढती मिळते, कामावर नोकरीमध्ये बढती मिळते, त्याचा आनंद होतो. ते जातात आणि बँकेमध्ये त्या आनंदाच्या भरामध्ये बँकेत पैसे ठेवतात आणि तेथे मजकूर लिहितात की आज आमची नोकरीमध्ये बढती मिळालेली आहे, म्हणून आम्ही बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, खूप वर्ष गेल्यानंतर पत्नीला जाणवायला लागतं त्यांच्या जीवनामध्ये उथळपणा आलेला आहे, त्यांच्यामध्ये खडके उडायला लागलेले आहेत. आणि एक दिवस पतीने तिला सांगितलं, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, मला घटस्फोट घ्यायचा आहे, एकमेकापासून वेगळं व्हायचं आहे. तिला खूप वाईट वाटलं. तिने जाऊन आपल्या आईला सांगितलं,
अशी माझी पत्नी बोलतात, माझ्यापासून त्याला वेगळं व्हायचं आहे. काही सांगते काही हरकत नाही, आता तुम्हाला एकटं राहायचं नाहीये, परंतु देवाचे उपकार म्हणून तुम्ही जे अकाउंट खोललेले आहे ते अकाउंट मध्ये जे पैसे काढा. आता ते बँकेत ते अकाउंट ठेवण्यात का अर्थ नाहीये, तुम्ही पैसे काढा आणि संपवा. ती घरी जाते, ते पासबुक आपल्या पतीला देते आणि पतीला सांगते की जे काही बँकेमध्ये पैसे ठेवलेले ते तू काढ आणि संपवून टाक. जेव्हा तो बँकेमध्ये जातो आणि तो पासबुक वाचत होता, त्या पासबुकवर केलेल्या नोंदी वाचत होता आणि तो तेथेच थांबला. त्याला जाणीव झाली, त्याच्या मनामध्ये विचार आला, हे मी काय करत आहे, करायला लागलेलं आहे. सगळ्या प्रकारची जी नोंद टिप्पणी केलेली होती ती वाचत असताना दोन गोष्टी प्रामुख्याने त्याला जाणवल्या. ती म्हणजे माझी पत्नी ही परमेश्वराने मला दिलेली सर्वोत्तम अशी देणगी आहे, सर्वोत्तम अशी भेट आहे. त्याशिवाय आणखी कोणती मागणी मी देवाकडे करू शकतो. दुसरी गोष्ट त्याला जाणवली, माझ्या पत्नीशिवाय मी जीवन जगू शकत नाही. माझी पत्नी म्हणजे माझं जीवन आहे. या प्रसंगाच्या जाणीवेमुळे त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी आणखी पैसे बँकेमध्ये टाकले, बँकेमध्ये ठेवले. तो आपल्या घरी आला, जेव्हा पत्नीला वाटलं, पत्नीच्या हाती पासबुक दिलं, तिला वाटलं याने सगळे पैसे काढले असतील, मौज मजा केलेली असेल, आणि तिने शेवटी जो रिमार्क वाचला, नोंद होती, तुझ्याशिवाय माझं जगणं नाही, तू माझं संपूर्ण जीवन आहे. याची मला परमेश्वराने जाणीव करून दिलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा मी थोडे पैसे बँकेमध्ये ठेवून प्रसंगाची नोंद केलेली आहे. आणि ही परमेश्वराने आपल्यावर केलेले उपकार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ब्लेस आणि लॅरिसा आज विवाहबद्ध होत आहे. खूप आनंदाचा दिवस आहे. ब्लेस म्हणजे देवाचा आशीर्वाद. आपण कोणत्याही गोष्टी ब्लेसिंग साठी त्याला आई वडिलांनी चांगलं नाव दिलेलं आहे, ब्लेस. आणि लॅरिसा पण ही खूप साधी थोडी पोरगी बालपणापासून आमच्या घरात वाढलेली आहे, लहानाची मोठी झालेली आहे आणि माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष वेळ पाहिलेला आहे. आणि आज ते विवाहबद्ध होत आहे. खरोखर आनंदाचा आजचा दिवस आहे. एकदा एक आंधळा आपल्या मित्राच्या घरी भेट देतो आणि आपल्या संपूर्ण दिवस मित्राशी गप्पागोष्टी केल्यानंतर संध्याकाळी तो आंधळा निघायला लागतो. त्यावेळेला त्याच्या मित्राने त्याच्या हातात दिवा दिला, कारण अंधार पडलेला होता. तर तो भिकारी सांगतो, मी आंधळा आहे. आंधळा सांगतो, मी आंधळा आहे आणि आता मला ते काही दिसत नाही, दिव्याची मला काय गरज आहे. तेव्हा मित्राने सांगितलं, हा दिवा तुला अशासाठी दिलेला आहे, तू रस्त्यातून चालत असताना कोणाची टक्कर होणे आणि तू पडू नयेस, इतरांना प्रकाश दिसावा म्हणून तुझ्या हाती हा दिवा दिलेला आहे. तो दिवा घेऊन प्रवासाला निघतो. रस्त्यामध्ये वारा, जोराचा वारा आल्यानंतर तो एका झाडाच्या आडोशाखाली बसतो. वारा पडल्यानंतर पुन्हा चालायला लागतो. पुन्हा वारा येतो, तेव्हा तो थांबतो, पुन्हा प्रवासाला लागतो आणि चालता चालता त्याची टक्कर एका माणसाला होते. तेव्हा तो सांगतो, तुला दिसत नाही का माझ्या हातामध्ये दिवा आहे. तो सांगतो, मित्रा, दिवा कधीच विसरलेला आहे.
तेव्हा त्याचे डोळे उघडले. आपल्या मित्राने माझ्या हातामध्ये दिवा कशाला दिला होता? प्रकाश दुसऱ्याला द्यावा, प्रकाश दुसऱ्याला दिसावा. परमेश्वराने आपल्याला दिव्यासारखं निर्माण केलेले. आपण परमेश्वराचे दिवा आहोत. आपल्यातून प्रकाश इतरांना दिसावा, आपल्यातून चांगली संस्कृती इतरांना दिसावी. आज ब्लेस आणि लॅरिसा एकमेकासाठी दिवा झाले, एकमेकांना प्रकाश देण्यासाठी, एकमेकांना आनंद देण्यासाठी, एकमेकांना सुख देण्यासाठी आपण प्रत्येक जण परमेश्वराने निर्माण केलेले दिवा आहोत. आणि हा प्रकाश आपल्यातून इतरांना दिसावा म्हणून या दिवसामध्ये आपण प्रार्थना करूया. आमेन. त्यांचे विटनेस साक्षीदार ख्रिस्तीचे धर्मगुरू सर्व उपस्थित मंडळी यांच्या समक्ष प्रभू परमेश्वराने तुमच्या परस्परावरील प्रेमावर शिक्कामोर्तब करावा आणि ते दूर करावे यासाठी तुम्ही या चर्चमध्ये एकत्र आला आहात. या तुमच्या प्रेमावर प्रभू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आहे. बाप्तिस्माद्वारे त्याने तुम्हाला आधीच पवित्र केले आहे. आपल्या परस्परावर निष्ठेने वैवाहिक जीवनातील कर्तव्याचा तुम्ही आमरण स्वीकार करावा. म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला लग्न साक्रामेंटाद्वारे अधिक संपन्न व सबळ करणार आहे. म्हणून या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त सभेसमोर स्पष्टपणे जाहीर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. ब्लेस कोणत्या प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाह होण्यासाठी तुम्ही इथे आला आहात काय? तुम्ही सर्व आयुष्यभर पती पत्नी म्हणून एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकाचा सन्मान करण्यास तयार आहात काय? परमेश्वराने दिलेल्या लेखाचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्तभेच्या कायद्याप्रमाणे त्याचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? विवाहबद्ध होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही एकमेकाचे उजवे हातात घ्या आणि परमेश्वरासमोर व त्याच्या ख्रिस्त सभेसमोर आपली संमती जाहीर करा. तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागून मी माझं वर्तन स्वीकारते आरोग्य तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याची आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदर राहण्याची मी वचन देते.
ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शवली ते परमेश्वर आपल्या दैने दूर करो आणि त्याचे कृपापूर्वक आशीर्वाद तुमच्यामध्ये पुरवठा जावो. जे परमेश्वराने जोडले ते माणसाने तोडू नये. आपल्या प्रेमाची व एकनिष्ठेची ओढ म्हणून तुम्ही एकमेकांना देत असलेल्या ह्या प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. लॅरिसा, माझ्या प्रेमाची व एकनिष्ठेची खून म्हणून पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या आमटीचा स्वीकार. प्लीज माझ्या प्रेमाची एकनिष्ठेची खून म्हणून पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या आमटीचा स्वीकार करू. प्लेस आणि लॅरिसा या पवित्र मंदिरामध्ये व्यापक झालेले काळ्या वाजून त्यांचा आपण प्रेषित शब्दा प्रकटन स्वर्ग आणि पृथ्वी याचे सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावर मी विश्वास करतो. तो पवित्र आत्म्याचे कार्य संभवला होते विश्वासाने आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना.
आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू गौरतस्थ यांना जगाचे मीठ व प्रकाश बनण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर सामान्य जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला जगाचे मीठ व प्रकाश बनविण्याचे आवाहन करीत आहे. मानवी जीवनातील अंधकार दूर होऊन ख्रिस्ताचा संदेश जगभरात पसरविण्यास व इतरांसाठी प्रकाश बनविण्यास आम्हाला सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जीवनात जे हरवले आहेत, ज्यांचा जीवनातील खारटपणा नाहीसा झाला आहे, जे देवधर्मापासून दूर गेलेले आहेत, त्यांचा आपल्याला शोध घेता यावा. आपल्या प्रेरणाने आणि प्रभूच्या स्पर्शाने व प्रकाशाने त्यांना नवजीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर, विशेष करून जे आजारी आहेत, संकटात आहे, अशावर प्रभूचा बरदस्त असावा. जगात सर्वत्र शांती लाभावी. या परीक्षेच्या दिवसात सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझे तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वरी त्याला मान्य होईल म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू ब्लेस आणि द्यारिसा या नवविवाहित दाम्पत्यासाठी आमचे दान स्वीकार. आपल्या प्रेमाने आणि कृपादानाने तू त्यांना एकत्र आणले आहेस. आता सुखी वैवाहिक जीवनासाठी तू त्यांना आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा प्रभू असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शास्त्र परमेश्वरा, आमच्या परमेश्वर ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य सर्वत्र आभार मानावे योग्य व कारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे.
कारण लग्नाच्या साक्रमेंटाच्या कृपाशक्तीने तू स्त्री आणि पुरुष यांना प्रेमाच्या व शांतीच्या अतुपणाने जोडतोस. मानवी कुटुंबात व बाप्तिस्मा साक्रमेंटात नवजन्म घेणाऱ्या तुझ्या कुटुंबाची वाढ व्हावी म्हणून पती पत्नीमध्ये तू शुद्ध प्रेमाची योजना केली आहेस. हे प्रभू, या जगाचा तू मायाळू बाप आहे. तुझ्या कृपेने नवजन्म घेतलेल्या व जगाचा तू प्रेमळ पिता आहेस. ख्रिस्ती साक्रामेंटामध्ये तू या दोन्ही जगाची ऐक्य करून आणतोस. निसर्गाकडून मिळालेल्या संततीच्या देणगीने जग भरते. तो आपल्या कृपेने त्यांना नवजीवन देतोस व ख्रिस्तवा समृद्ध करतोस. त्याच ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती करतात. त्यांच्या गोड स्वरात आमचे मधुर स्वर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या भविष्य ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छेने दुःखभोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. शक्तीचे रहस्य प्रभू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या त्रिसुधीची आठवण कर. यो आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत
परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करा. थोडा वेळ शांत होऊन आपल्या कुटुंबातील नात्यातील सर्व अवृद्ध व्यक्तीची आपण आठवण करूया. विशेष करून ब्लेस आणि लॅरिसा त्यांच्या कुटुंबातील जे आमचे अन्य बंधूंनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानद्रा घेत आहे आणि जे तुझ्या विसरून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगाच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ता मोरे आणि ख्रिस्ता सह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवविद्य पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. दाताराची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक मानतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तुझे स्वर्गात असे पृथ्वीवरही तुझ्याप्रमाणे. आमची गरज भागवत आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करू, तसेच आमच्या अपराधांना क्षमा कर. आणि आम्हाला महापापात माझ्या प्रिय बंधू भगिनी, ब्लेस या पुरुषाशी विवाहबद्दल झालेली लॅरिसा या स्त्रीला परमेश्वरानं कृपेचा आशीर्वाद द्यावा आणि ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताच्या साखराविजात लग्नाच्या पवित्र बंधनाने एकत्र आलेल्या या नवविवाहितेमध्ये प्रेममय ऐक्य निर्माण करावे म्हणून आपण आता परमेश्वराची प्रार्थना करू. हे स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने तू सर्व काही शून्यातून निर्माण केले आहेस. प्रारंभी तू विश्वाची निर्मिती केलीस आणि मानवाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे घडवलीस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री पुरुषाची निर्मिती केलीस. म्हणून पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एकत्र असावेत आणि जे परमेश्वर जोडले आहे ते माणसाने तोडू नये अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वर, तू लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केले आहे. लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त यांच्याच साखराविजाचे प्रतिबिंब आहे. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वर्धन मूळ पापामुळे भ्रष्ट झाले नाही किंवा जलप्रलयाने नष्ट झाले नाही. लग्न साखराविजाद्वारे एकत्र झालेल्या ह्या तुझ्या सेवकावर दयादृष्टीने पहा. तुझ्या आशीर्वादानं त्यांना बरं संपन्न कर. तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा दे. त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुझी कन्या असलेल्या आणि आता आपल्या पतीशी विवाहबद्दल झालेल्या या स्त्रीवर लॅरिसावर तू दयेनं पहा. ती तुझ्या कृपेची याचना करीत आहे. तिला सुख आणि शांती दे. पवित्र शास्त्रात ज्या स्त्रियांचे गुणगान गायले आहे त्या सगळ्या स्त्रियांची तिने अनुकरण करावे म्हणून तिला सामर्थ्य दे. पतीने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहचर्य म्हणून तिला स्वीकारावे. कृपेच्या जीवनात तिने तिचा वारस व्हावा आणि ख्रिस्त आपली मधुर सभा हिच्यावर जसे प्रेम करतो तसेच ब्लेसने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य तो आदर सदैव करावा अशी कृपा दे. हे दयावंत पित्या, या तुझ्या सेवकांनी आपल्या शक्तीशी विश्वासू राहावे व तुझ्या आज्ञेचे पालन करावे म्हणून त्यांना सुबुद्धी दे. वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीत निष्कलंक आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना साहित्य कर. इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्यांना शुभ वर्तनावर मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मुले मिळते व आदर्श पालक बनव. आपल्या मुलांची मुले पाहण्याचे भाग्य त्यांना लाभो. सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्ग राज्यात
तुझ्या संतांच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ दे, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रतिष्ठाद्वारे करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या परिशुद्धात्मा म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तवेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुझे ते जेवे असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाला सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची तुझ्याबरोबर आणि एकमेकांबरोबर ऐक्य करून आणण्यासाठी तू मोठ्या प्रेमाने आम्हाला ख्रिस्त शरीर दिला आहेस. पवित्र लग्ना साक्रमेंटाने आणि एक भाकर आणि एक प्याला या सहभागी होऊन तू ब्लेस आणि डॅरिसा याने दूर केले आहेस. आता एकमेकावर प्रेमाद्वारे तू त्यांच्यात ऐक्य निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आजचा दुसरा प्रश्न स्वातंत्र्याचे पदासाठी असेल. सामान्य काळातील 5वा रविवार. आजची उपासना मांगरी गावामध्ये साजरी केली त्याला धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना आठवडी गावामध्ये असेल. आज संध्याकाळी 7 वाजता धर्मदान पालखी समितीची सभा चर्च ऑफिसमध्ये असेल. आज सकाळी 10 वाजता नंतर डॉक्टर हारिस डिसोजा सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर यावरती विशेष मार्गदर्शन करणार आहे. जनहित संस्थेने हे उपक्रम आयोजित केलेला आहे. कृपया सहकार्य करावे. जीवन विकास पतपेढीमध्ये क्लार्क कम कॅशियर अशी एक जागा बनवायची आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पाहावा. मार्शल लोकेश नगरसेवक उपमहापौर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांचा नागरिक सत्कार पुढच्या शनिवारी 6 वाजता आपल्या अक्करवाट सेंटरवर होईल. बहुसंख्येने उपस्थित राहा. मागील रविवारचं दान 33,760, बुधवारचं दान 8,350, शुक्रवारचं दान 4,350, पाचसाच्या मेणबत्तीसाठी लॅरॉय रिचर्ड मचाडो रुपये 2,000, फुलांसाठी लारिसा लोपेस रुपये 2,000, लग्नानिमित्ताने आभार मानण्यासाठी ब्लेनच्या आईवडिलांनी देवळाला 2,000ची देणगी दिलेली आहे. आपले बेंजामिन लिब्रेटो उगाळे येथे एका सांगवेदी आपल्या ब्राह्मण घरामध्ये व्हिजिटला गेलेले. तर तेथील विदिशा पाटील या बाईंनी आपल्यासाठी 2100 रुपयाची देवळाला देणगी दिलेली आहे. मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे दर 4 महिन्याला तुम्हाला जमा खर्च देणार आहे. संपूर्ण आपली काय जमा आहे, काय खर्च झाला तर पहिले 4 महिने ऑक्टोबरमध्ये तुम्हाला हिशोब दिलेला. आता फेब्रुवारीमध्ये मागील 4 महिन्याचा जमा खर्च तुमच्याकडे मांडला जाईल. जमा मिसाचे हेतू ऑक्टोबरमध्ये 54,850चे मिसाचे हेतू झाले. नोव्हेंबरमध्ये 67,500चे हेतू झाले. डिसेंबरमध्ये 55,551 रुपयाचे हेतू झाले. जानेवारीमध्ये 62,800 रुपयाचे हेतू झाले. एकूण जमा 2,40,431. मिसाचं कलेक्शन तसे ऑक्टोबरमध्ये 4,02,385, नोव्हेंबरमध्ये 2,52,730, डिसेंबरमध्ये 3,85,450 आणि जानेवारीमध्ये 3,12,459. अशी एकूण 13,52,954 4 महिन्याचं कलेक्शन लागलं आहे. त्याचबरोबर आपल्याला बँकेचं 46,000 रुपये भाडं येतं. तर ते भाडं 1,26,804 महिन्यात झालेलं आहे. तर टोटल जमा 15,93,355.
कॅशमध्ये खर्च आपण केलेला आहे 1,50,504. चेकने आपण खर्च केलेला आहे. पगाराची धर्मगुरू आणि आपले सर्व कामगार आहेत त्यांचा 1,95,175. टोटल खर्च 4,23,457 झालेला आहे. विषमांचा आपण महिन्याची पहिली 2 कलेक्शन पाठवत असतो. विषभाऊचं मिशनसाठी आणि वेगवेगळ्या डेव्हलपमेंट कार्यासाठी हे पैसे वापरत असतात. तर आपल्या सगळ्या कलेक्शनमधून आपण 4,93,545 रुपये आपण विषभाऊला पाठवलेले आहे. आता आपल्याकडे शिल्लक आहे 8,24,219. त्यापैकी आपण 7 लाखाची FD केलेली आहे, फिक्स डिपॉझिट. आणि आपल्या हातात 1,24,219 सध्या वापरण्यासाठी आहे. या सर्वांच्या प्रेमळ उदाहरणाबद्दल मी धन्यवाद देतो. दर 4 महिन्यातली जमा खर्च दिल्याने आपल्याला व्यवस्थित कळतं की आपण दिलेलं दान कुठे जातं आणि त्याचं काय होत असतं. तुम्ही सतत देवळाला देत असतात. मी कधी तुमच्याकडून मागितलेलं नाही, पण जेव्हा मागच्या वेळेला जेव्हा जमा खर्च दिला तेव्हा आपल्याकडे बरेच पुढे आले आणि मला म्हणाले, फादर आणखी काय लागलं तर आम्ही देवळासाठी द्यायला तयार आहोत. त्या अनुषंगाने अनामिकांनी आपल्याला देवळात स्क्रीन दिली. दुसरं एडविन डाबरे यांनी आपल्याला 2 TV दिलेले आहेत आणि आणखी एका व्यक्तीने स्वीकार पाठवले. या बाजूला एक TV लावण्यासाठी आपल्याला देणगी म्हणून दिलेला आहे. तर तुमच्या सर्व प्रेमळ उद्धाराबद्दल नानाबद्दल धन्यवाद. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हावर, आपल्या कुटुंबावर आणि तुम्हाला चांगला आरोग्य लाभो हीच ती प्रार्थना करतो. आज वेदीवर 2 धर्मगुरू आपल्यामधीलच आहेत. एक लारिसाचे मामा फादर मायकल आणि दुसरे फादर मायकलचे मामा फादर लुईस जेब्रिलो. तर दोघे मामा इथे आपल्याकडे आलेले आहेत. दोन्ही मामांनी सुंदर विस्तार अर्पण केली आणि लग्न लावलं आणि उद्बोधक असं प्रवचन दिलं. त्याबद्दल आपल्या दोन्ही फादरांचे मी मनापासून आभार मानतो. गॉड ब्लेस यू फादर्स. आणि आजच्या दिवशी त्यांनी लग्न संस्कार स्वीकारलेला आहे. ब्लेस हस स्माईल, ब्लेसचं स्माईल एकदम मस्त आहे. आणि लारिसा सुद्धा. लारिसाच्या कम्युनिटीच्या वेळेला मी होतो. आज तिला लग्नाच्या वेळा पाहतोय. खूप आनंद वाटतो. या मुलीच्या कम्युनिटीसाठी मी हजर होतो. तीच मुलगी आज ख्रिस्तामध्ये विवाहबद्ध झालेली आहे. ब्लेस आणि लारिसा ख्रिस्तामध्ये विवाहबद्ध झाले असताना तुमचे वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, आनंदी व्हावं. एकत्र राहा आणि जीवाची बंधन वचन तुम्ही घेतलेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करा. दोन्ही कुटुंब चांगली आहेत, सुदृढ आहे, देवभीरू आहे, मातीत खपणारी आहे, त्यांचे पाय मातीला लागलेले आहेत. काल मी ब्लेसच्या घरी गेलेलो. खूपच सुंदर घर त्यांनी बांधलेलं आहे. आणि लारिसा सुद्धा त्यांच्या कुटुंबात दोन्ही पैकी आणि आईवडील अगदी ख्रिस्ती अध्यात्माप्रमाणे ते जीवन करत आहे. तर पुन्हा या दोन्ही कुटुंबाचं मनापासून अभिनंदन. लारिसा आणि ब्लेस तुमचे अभिनंदन. शेवटच्या आशीर्वाद असू द्या. फादर अप्रोचनी आपल्याला जो हिसाब दिलेला आहे, असे हिसाब देणारे डायसिसमध्ये एकमेव असे लोक आहेत की पारदर्शक आहेत. जे काही अकाउंटमध्ये पैसे आहेत, जो काही खर्च होतो आहे ते लोकांपूर्वक पारदर्शकपणे मांडत आहेत. आणि मी मागे देखील त्यांनी जे हिसाब दिलेला बरेच चांगल्या प्रतिक्रिया लोकांकडून मला मिळालेल्या होत्या. कारण बरेच धर्मगुरू असे देत नाही, पण असा द्यायला पाहिजे असे हिसाब. तर फादर अप्रोचकडून इतर पॅरिशतील देखील शिकतील आणि सगळ्या पॅरिशला वसईच्या सगळ्या पॅरिशमध्ये असा हिसाब विश्व जाहीर करतील.
ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर आणि तुमच्या घरात सदैव राहावी म्हणून सर्वसमर्थ परमेश्वर पिता तुमचे एकमेकावर प्रेम दूर ठेवो. तुमची